जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या दिवसाला सुरुवात करूया। पुन्हा एकदा आली आहे मी तुमच्यासोबत आज एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत। आजचा विषय जो आहे तो इतक्या लेडीजची रिक्वेस्ट आहे की मला वाटतं 4 कमेंट्सच्या पुढं तो कमेंट्स असतोच। तो कमेंट आहे की दारू सोडवण्यासाठी उपाय सांगा। खरं तर सांगायचं झालं तर दारू सोडवणं किंवा दारू पिणं हे दोन्हीही दारू घेणाऱ्या म्हणजे ड्रिंक घेणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतं। त्याची जर मानसिकता असेल की मी ही दारू सोडू शकतो तर त्याला कुठलेही औषध लागत नाही, आणि जर त्याची मानसिकता असेल की दारू पिल्याशिवाय मी जगूच शकत नाही तर त्याला कुठलेही औषध नाही, हे पण मी तुम्हाला सांगते। तरीही आपल्याला प्रयत्न करायचा आहे की आपला संसार, आपला कुटुंब कसं त्या दारूपासून वाचेल आणि आपली मुलं बाळं त्यांच्यापासून ते संस्कार घेणार नाहीत। आज जर घरामध्ये वडीलच दारू पिऊन आले तर मुलांनी कुणाकडे बघायचे, काय करायचे? मुलांनी पण तेच घाबरून आयुष्य काढायचे। मुलं दारू पिऊन आलेल्या घरी मुलं घाबरतात, भितात, मुलांना मारहाण होते। काही दारू पिणारे व्यक्ती असे असतात की घरी येऊन काहीच त्रासही देत नाहीत, पण तरीही त्यांच्या स्वतःच्या प्रकृतीला अतिशय त्रास होतो। असे अनेक संसार उद्ध्वस्त होतात, इतके संसार उद्ध्वस्त होतात की घरी पैसे देण्याच्या ऐवजी त्या पैशामध्ये रोजचं कमवून लोक दारूला पैसे घालवून येतात। त्या बायकांनी काय करायचं? रोजीरोटी कशी कमवायची, कसं जेवायचं, कसं आयुष्य काढायचं? सर्वसामान्य स्त्रियांप्रमाणे त्यांनाही वाटत असेल की आपण चांगलं आयुष्य जगावं, आपला पती चांगला असावा, आपल्या पतीने दारूच्या आहारी जाऊ नये। ते बघून हळूहळू मुलेही त्या दारूच्या आहारी जातात आणि अख्खंच्या अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं। काही स्त्रियांना मारहाण केली जाते, काही स्त्रियांकडे दुर्लक्ष केले जाते, काही स्त्रियांना तर या दारूमुळे संसार सोडावा लागतो। अशा अनेक स्त्रियांचे उद्ध्वस्त संसाराचे डोळ्यासमोर आपल्या उदाहरणे असतात। तर यासाठी काय करायचं? खरं तर आध्यात्मिक चॅनेलवर मला हा विषय मांडणं खरंच कसं तरी वाटत होतं, पण माझ्या सगळ्या ज्या या स्वामी भक्त भगिनी आहेत त्यांच्यासाठी मला हा व्हिडिओ करावासा वाटला। जे मला माहिती आहे हे उपाय असे नाहीत, मी तुम्हाला अगोदरच सांगते की 100% परिणाम करतील असे नाही, पण हळूहळू करत सवय सुटून जर त्या माणसाची मानसिक इच्छा असेल तर मात्र ही दारू त्यांची सुटू शकते, हे मात्र मी तुम्हाला सांगते। त्याच्यापेक्षाही जास्त व्यसनमुक्ती केंद्र आहेत, गपचूप घेण्याची औषधं आहेत, ती देखील तुम्ही तुमच्या पतींना देऊ शकता। तर अगोदर मी तुम्हाला 2 सेवा सांगणार आहेत ज्या आध्यात्मिक आहेत। पहिली सेवा आहे कालभैरवाची। कालभैरव असा आहे जो काळावर मात करू शकतो आणि मनात येईल ती गोष्ट आपली पूर्ण करू शकतो। त्यामुळे काळभैरवाची एक सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे? आंब्याच्या सुकलेल्या कोई घ्यायच्या आहेत। त्या कोईच्या आतमध्ये एक बी असते, त्याची पावडर करायची आहे। त्या पावडरीमध्ये थोडीशी बडेशेपची पावडर आणि थोडीशी ओव्याची पावडर टाकायची आहे। ओवा भाजायचा आहे, जिरा भाजायचा आहे आणि बडीशेप भाजायची आहे आणि या पुडीमध्ये एकत्र करायचं आहे। आणि ही जी पूड आहे ती पूड एका वाटीत ठेवून त्याच्यावर हात ठेवून कालभैरव अष्टक तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे। हे काम तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी लवकर पहाटे करायचं आहे। ब्रह्ममुहूर्तावर केलेलं कुठलंही काम उपयोगी पडतं, कारण त्यावेळेस देवदेवता जागे म्हणजे भक्तांसाठी तयार असतात। त्यामुळं 11 वेळा कालभैरवाष्टक मंत्र आणि हे म्हणायचं आहे तुम्हाला, कालभैरवाष्टक म्हणायचं आहे। कालभैरवाला देवाला तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे की मला हा संसार वाचवायचा आहे, माझ्या मुलाबाळांसाठी माझ्या पतीचं हे व्यसन सुटू दे। आणि ही जी पावडर आहे ती रोज अर्धा चमचा, चिमूटभर जशी जमेल तशी तुम्हाला त्यांच्या चहामधून द्यायची आहे। ही सेवा तुम्ही त्यांच्या नकळतही करू शकता आणि ही प्रभावशाली आहे। दुसरी आपली स्वामी समर्थांची सेवा आहे की तारक मंत्र। ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताचा अर्थ आहे सकाळी 4 ते 6 या वेळामध्ये उठून स्वामींकडं एक तुम्हाला संकल्प सोडायचा आहे की मी आजपासून 11 दिवस तारक मंत्र म्हणेन आणि माझ्या पतीची व्यसनाची सवय हळूहळू करत कमी होऊन पूर्ण सुटावी म्हणून माझा हा प्रयत्न आहे। आणि हे स्वामी राया, हे फक्त मी माझ्या संसारासाठी करत आहे, यात माझा कोणताही स्वार्थ नाही। माझ्या मुलाबाळांचे माझे हाल तुम्ही बघत आहात तर मला ह्यातून सोडवावं हीच तुमच्या चरणी प्रार्थना। अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। एका
भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यावर हात ठेवायचा आहे ही प्रार्थना करून संकल्प सोडून तुम्हाला त्या भांड्यावर हात ठेवून रोज ब्रह्ममुहूर्तावर उठून 21 दिवस किंवा 11 दिवस तुम्हाला 1 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि हे पाणी तुमच्या पतीला प्यायला द्यायचं आहे। आणि जर ते लावून घेत असतील तर तारक मंत्र म्हणतानाची विभूती त्यांच्या कपाळाला लावा, अगर गपचूप त्यांच्या ती पाण्यामध्येच तुम्ही घालू शकता। याने देखील बऱ्याच प्रमाणात तुम्हाला प्रभाव दिसेल की तुमच्या नवऱ्याची व्यसनाची जी सवय आहे ती हळूहळू करत का होईना पण कमी येते। आता हे बाकीचे जे आहेत ते तोडगे आहेत म्हणजे उपाय आहेत। तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला 2 चमचे बडीशेप, 2 चमचे ओवा आणि 2 चमचे जिरे हे सगळं भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजून घेतल्यानंतर त्याची जी पूड तयार होते ती पूड तुम्हाला चहामधून रोज पतीला सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा, चव जास्त बदलत असेल तर अर्धा चमचा द्यायचे आहे। ह्याच्यामुळे सुद्धा तुमच्या पतीच्या व्यसनमुक्तीमध्ये तुम्हाला भरपूर मदत होईल। दुसरा उपाय आहे एका लिंबाचे 2 भाग करायचे आहेत आणि त्या लिंबामध्ये लवंगा खोचून ठेवायच्या आहेत आणि यातली प्रत्येक लवंग त्यांना जेव्हा जेव्हा इच्छा होईल दारूची, जर ते तुम्हाला सांगून व्यसन सोडवायला तयार असतील तरचा हा उपाय आहे, तेव्हा तेव्हा ही लवंग त्यांना द्यायची आहे। त्यांची जी क्रेविंग असते दारूची मेंदूमधील ती हळूहळू करत का होईना अतिशय कमी होण्यास मदत होईल आणि ज्यांना सांगून नाही करायचं त्यांनी ही लवंग कुटून चहामध्ये घातली तरीही चालेल। आणि तिसरा उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला पतीची जर ती दारूची बॉटल तुमच्याकडे एखादी असेल तर ती दारूची बॉटल घ्यायची आहे आणि एखाद्या निर्जन रस्त्यावर जिथे जास्त कोणी नसतं तिथं ती बाटली मावेल एवढा खड्डा खोदायचा आहे आणि तेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे की मी हे व्यसन जमिनीमध्ये गाडून टाकत आहे आणि असंच माझ्या पतीचंही हे व्यसन जाऊ देत, गाडून टाकलं जाऊ देत, म्हणजे ते नष्ट होऊ देत। जर तुम्हाला निर्जन रस्त्यावर जमत नसेल, तुमचं स्वतःचं घर असेल तर घराच्या मागे देखील खड्डा केलात तरीही चालेल आणि तुम्हाला हा स्वामी समर्थ हाच मंत्र त्याही वेळेस म्हणायचा आहे। बघा, प्रयोग करून बघा, हे असे उपाय आहेत जे प्रभावशाली आहेत। आत्तापर्यंत थोड्याफार कुटुंबांनी मला ह्याची माहितीही दिलेली आहे की सवय सुटली, कमी झाली, बऱ्याच प्रमाणात कमी झाली, असे हे उपाय आहेत। शेवटचा उपाय आहे तो राजीव दीक्षित आपल्या सगळ्यांचे लाडके होते त्यांचा उपाय हा आहे। त्यांनी हा एका व्हिडिओमध्ये उपाय सांगितलेला आहे, ज्यांनी ऐकला असेल त्यांच्यासाठी पण आहे आणि नाही ऐकला त्यांच्यासाठी पण आहे। 1 वाटी ओवा घ्यायचा आहे। आता मी 1 वाटीप्रमाणे यासाठी सांगते की तुम्ही थोडं थोडं करून करू शकता। 1 वाटी ओव्याला 8 वाटी पाणी घ्यायचं आहे। आता समजा तुम्ही हे प्रमाण वाढवलं तर त्याप्रमाणे तुम्हाला पाणी वाढवायचं आहे। 1 वाटी ओव्याला 8 वाट्या पाणी घेऊन तुम्हाला हे पाणी खूप वेळ उकळायचं आहे जोपर्यंत परत त्याच्या 2 वाट्या पाणी तयार होत नाही आणि हे खळाखळा उकळलेलं पाणी दिवसातनं 3 वेळा पतीला द्यायचं आहे। सांगून देऊ शकत असाल जास्त चांगलं, न सांगता द्यायचं असेल तर थोडं थोडं कशातही मिक्स करून तुम्ही देऊ शकता। राजीव दीक्षितजींनी आपल्या सांगितलेलं आहे की या उपायानं तुमचा दारूचा म्हणजे पतीचं दारूचा व्यसन 100% सुटेल। करून बघायला काय हरकत आहे, कारण राजीव दीक्षित कुठलाही उपाय असाच सांगत नव्हते, होय ना। आता एक शेवटचा उपाय आहे। बांबूचे जे झाड असते त्या बांबूच्या झाडाच्या पानांचा रस काढायचा आहे। मिक्सरमधून काढा, कुटून काढा, कसाही काढा आणि त्या पानांचा रस तुम्हाला पतीला कशातूनही म्हणजे चहातून द्या, पाण्यातून द्या, कशातूनही दिवसातून 2दा 2-2, 3-3 थेंब फक्त द्यायचं आहे। बांबूची पानं जिथं बांबूची झाडं असतील तिथं कुठेही सहज उपलब्ध आहेत आणि ह्याच्यामुळे कुठलीही तुम्हाला यातल्या कुठल्याही उपायामुळे कोणताही साईड इफेक्ट होणार नाही। तरुण मुले, वयस्कर माणसे, मध्यम वयीन या कुणालाही तुम्ही हे देऊ शकता। तर ह्यातले कुठलाही एक उपाय तुम्ही करून बघा। एकाने थोडा कमी फरक वाटला दुसरा करून बघा। एक उपाय कमीत कमी 15 दिवस तुम्हाला करायचा आहे। त्याच्या आत तुम्ही असं म्हणायचं नाही की काहीच फरक पडला नाही, कारण त्या व्यक्तीची मेंदूमधली क्रेविंग कमी व्हायला थोडा वेळ लागेल। जर 10 वर्षाचं व्यसन असेल तर 1 किंवा 2 दिवसात तुम्ही म्हणू शकत नाही की काहीच फरक नाही पडला। थोडीशी वाट बघा, थोडं संयमतेनं घ्या, नक्की नक्की तुमचे संसार सुखी होतील। आणि ज्यांना स्वतःहून दारू सोडण्याची इच्छा आहे त्यांच्या शेजारी बसून मुलाबाळांना जवळ घेऊन त्यांना अतिशय प्रेमानं समजवण्याचा प्रयत्न करा की ही आपली मुलं आहेत, यांचं भवितव्य काय आहे, यांच्या भविष्यासाठी तुम्ही हे व्यसन सोडू शकता असं त्यांना गोडीत समजावून सांगून बघा। बरीच लोक अशी आहेत ज्यांची इच्छा असून ते सोडू शकत नाही, त्यांच्यासाठी असे अनेक उपाय आहेत आपल्याकडे जे आपण प्रेमाने बोलून देखील त्यांची दारू सोडवू शकतो।
कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. हा व्हिडिओ टाकताना जरा मला खरंच कसं तरी वाटत होतं की मी असे विषय इथं घेते आहे, पण माझ्या स्वामी भक्त भगिनींसाठी मी हा विषय आज इथं मांडलेला आहे. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी आज हीच प्रार्थना की माझ्या प्रत्येक बहिणीचा, मैत्रिणीचा, मातेचा संसार सुखाचा हो आणि प्रत्येक घर हे निर्व्यसनी हो, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. निरोप घेते.